ड्रग्स विरोधात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। नाशिक पोलिसांकडून 78 ग्रॅम एमडी ड्रग्स हे जप्त करण्यात आले आहेत। ड्रग्स विक्री करणाऱ्या 3 महिला आणि एका पुरुषाला अटकही करण्यात आली। नाशिक पोलिसांची ही महत्त्वाची कारवाई। ड्रग्स विरोधात नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली। नाशिक पोलिसांकडून 78 ग्रॅम एमडी ड्रग्स हे जप्त झाले आहेत आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, नाशिक पोलिसांची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। गौरी, अगदी खरं आहे, नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। खरं तर काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये एमडी ड्रग्सच्या संदर्भातल्या मोठ्या कारवाया झालेल्या होत्या। नंतरच्या काळामध्ये काही अंशी त्याला ब्रेक लागला होता। मात्र आता पुन्हा एकदा नाशिक पोलिसांच्या गुंडा पथकाने केलेली जी कारवाई आहे ती मोठी कारवाई मानली जाते आणि यामध्ये प्रामुख्याने ज्या संशयित आरोपींमध्ये 3 महिलांचा समावेश आहे याची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि यामध्ये जवळपास 14 लाखाहून अधिक किमतीचा एमडीचा जो ड्रग्सचा साठा आहे तो या दरम्यान नाशिकच्या गुंडा पथकाने ताब्यात घेतलेला आहे। यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे गुंडा पथकाच्या सोबतच जे श्वान पथक आहे त्या श्वान पथकाने देखील यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे। त्यावेळेला हा छापा टाकण्यात आलेला होता, त्यावेळेला एमडी ड्रग्सचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाचा वापर करण्यात आला आणि यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर 14 लाखाहून अधिकचं जे किमतीचं जे ड्रग्स आहे ते ताब्यात घेतलं। आता पुढील कारवाई नाशिक पोलिसांकडून केली जाते। गौरी, हो, नक्कीच किरण, काय नेमकी पोलीस कारवाई करतायत या प्रकरणात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।